दख्खनचा राजा ज्योतिबा श्री केदार विजय अध्याय 9. 8व्या अध्यायात आपण सिद्धपत्राचा चमत्कार आणि युद्धाची रणनीती पाहिली. आता 9व्या अध्यायात आपण एक अशी कथा पाहणार आहोत जी गणपती बाप्पाच्या जन्माचा अद्भुत रहस्य उलगडते. भगवान शंकराचा तो भयंकर क्रोध, भीमाशंकरचा महिमा आणि रत्नासुराच्या विनाशासाठी निघालेला तोरण भैरव. आजोबा, ज्योतिबांच्या सैन्यात गणपती बाप्पा सुद्धा आहेत का? आणि त्यांचा जन्म कसा झाला हे या पोथीत कसा लिहिलाय? हो बाळा, ज्योतिबांच्या या महायुद्धात गणपती बाप्पाचं स्थान खूप महत्वाचं आहे. एकदा काय झालं, माता पार्वतीनं आपल्या शरीराच्या उटणापासून एक सुंदर बालक तयार केला आणि त्याला द्वाररक्षणासाठी उभे केले. जेव्हा भगवान शंकर तिथे आले तेव्हा त्या बालकानं त्यांना आत जाण्यापासून रोखले. शंकरदेवाला ते माहीत नव्हते, त्यामुळे त्यांना प्रचंड राग आला. मग शंकरांनी काय केलं आजोबा? त्यांनी तिसरा डोळा उघडला का? बाळा, रागाच्या भरात शंकरांनी आपल्या त्रिशूळानं त्या बालकाचे मस्तक उडवले. जेव्हा पार्वती मातेला हे समजले तेव्हा त्या अत्यंत दुःखी झाल्या. तेव्हा शंकरांनी एका गजाचे म्हणजे हत्तीचे शीर त्या बालकाच्या धडाला लावले आणि त्याला पुनर्जिवंत केले. हाच आपला लाडका विनायक. शंकरांनी त्याला आशीर्वाद दिला की कोणत्याही शुभकार्यात तुझी पूजा सर्वात आधी होईल. बाळा, याच अध्यायात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा महिमा सांगितला आहे. भीमा नदीच्या काठावर शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि तिथेच ते लिंगरूपात स्थिरावले. ज्योतिबांनी आपल्या दिग्विजय प्रवासात या भीमाशंकराचे दर्शन घेतले. आता ज्योतिबांनी तोरण भैरवाला आज्ञा दिली की रत्नासुराच्या नगरीचे तोरण तोडण्याची वेळ आली आहे. आजोबा, म्हणजे आता प्रत्यक्ष युद्ध सुरू होणार. तर रत्नासुराला समजलं असेल ना की ज्योतिबा जवळ आले? हो बाळा, रत्नासुराचा मुलगा रुद्रोचन यालाही आता भीती वाटू लागली आहे. ज्योतिबांचे सैन्य आता सह्याद्रीच्या सह्यकड्यावर पोहोचले आहे. रत्नासुराचा अंत आणि धर्माचा विजय कसा होणार हे आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. ज्योतिबा हे साक्षात सर्वेश्वर असून ते भक्तांच्या कल्याणासाठी अहोरात्र जागे आहेत. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तोरण भैरवाच्या पराक्रमाने ज्योतिबांचं सैन्य आता रत्नासुराच्या दारात उभे आहे. रणांगणावर रक्ताचे पाठ वाहणार की धर्माची स्थापना होणार? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 17.